काय आहे की जिथे मी मतदानाचा हक बजावलेला आहे तिथे लाईटची चांगली सुविधा नाही आहे. आपण 5 वर्षानंतर एकदा इलेक्शन येतं आणि पहिल्यांदा हे प्रभाग सिस्टम प्रमाणे इलेक्शन होत आहे. लोकांना 4 आपली निशाणी किंवा 4 नाव शोधून त्यांना मतदान करावं लागत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा वयोवृद्ध लोक मतदान करण्यासाठी येतं तर त्यांना काही अडचण होऊ नये याच्या बाबतीत इलेक्शन कमिशनने काहीतरी दक्षता घ्यायला पाहिजे होतं की लाईटची व्यवस्था जी आहे ते चांगल्या प्रमाणे करायला पाहिजे होतं. तसं नाही झालं आहे, दुर्दैव आहे. पण इलेक्शन काय हे आता एक सिम्बॉलिक राहिलेलं आहे. सगळं कसं काय चाललेलं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तरीसुद्धा मी लोकांना आवाहन करणार आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण 100% वोटिंग कशा करता येईल. तुम्हाला मतदान कोणाला करायचे आहे तर तुम्ही ठरवा, पण कृपा करून शहराच्या विकासासाठी आपण बाहेर येऊन आपला मतदानाचा हक्क जे आहे ते बजावा. लोकसभेतील विधानसभेमध्ये होम वोटिंगचा पर्याय ठेवला होता सिनियर सिटीजनसाठी. आता तो पर्याय नाहीये, पूर्ण राज्यात नाही. काय बहुतेक सत्ताधारी पक्षांना कळलं असेल की बाबा याच्यामध्ये आपल्याला फायदा होत नाही तर त्यांनी चेंज केलं असेल. म्हणजे काय आहे की इलेक्टोरल रिफॉर्म्स या देशामध्ये आणणं खूप आवश्यक आहे. कारण ज्या प्रकारे आपण हे गप्पा मारतो ना की आपण टेक्नॉलॉजिकली आपण किती ॲडव्हान्स्ड आहे. आजही ते चिठ्ठी घेऊन जे 70 वर्षापूर्वी जे सिस्टम होता, आपण चिठ्ठी घेऊन उभे राहतो, ते मतदान करतो. आपण टेक्नॉलॉजीचा का वापर करत नाही आहे हे विचार करण्याची आवश्यकता आहे. पण कुणालाही हे इलेक्टोरल रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता या कारणाने वाटत नाही आहे. कारण सगळं बोगस जे इलेक्शन वोटिंग होतात, पैशाचा जे वापर होतात, ते सगळ्यांना माहीत आहे की याच्यामध्ये काय त्रुटी आहे. म्हणून कोणीही याच्यामध्ये लक्ष घालण्याच्या बाबतीत विचार करत नाही. दिलं ना मी चौघांनाही दिलेले आहे. माझे जे 2 उमेदवार होते त्यांना तर स्वाभाविक आहे माझ्या पक्षातले आहे. आणि बाकीचे 2 आहे वेस्ट करण्याच्या ऐवजी मला माहित होतं की माझ्या एरियामध्ये माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये चांगलं काम करणारं कोण आहे, मग ते कोणत्याही पक्षाचं असू दे. अशीच भावना ठेवून दुसऱ्या वॉर्डामध्येही जिथे कमी कॅन्डिडेट्स आहे त्या लोकांनीही आमच्या बाबतीतही विचार करावा. इलेक्शन सिंबॉलिक हुआ, इसको डिफाइन कीजिए असेल की कशा प्रकारे पैशाचा वापर करण्यात येत होता. आता नारेगावमध्ये काल जे राडा झाला कशामुळे झाला की तिथे एक कॅन्डिडेट जे आहे ते पैसे घेऊन गोरगरीब वस्त्यामध्ये फिरत होता आणि ते लोकांना पैसे वाटून तिथे ते त्यांच्या इलेक्शन कार्ड घेत होता. हे इतकं कॉमन हे फ्रॉड झालेला आहे इलेक्शनच्या संदर्भात गोरगरीब वस्त्यांमध्ये. आपण बघितलं असेल की बेगमपुरेच्या लोकांना मी सलाम करतो की जेव्हा लोक त्यांच्याकडे पैसे घेऊन गेले ते सगळे महिला जे आहे ते रस्त्यात आली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पैशातून विकणार नाही, कोणी आम्हाला खरेदी करू शकत नाही. हीच परिस्थिती जी आहे काल रात्री आणि आता संध्याकाळीपर्यंत जे प्रभाग क्रमांक 14 आहे त्या 14 मध्ये मी पोलीस कमिशनरांना सांगितलेले आहे, नाव सहित दिलेलं आहे की बाहेरून कशा प्रकारचे गुंडे आणलेले आहे, कोण आणलेले आहे, हे सगळं सांगितल्यानंतरही मी तुम्हाला आज हे रेकॉर्ड करून ठेवा. संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला सांगेल की जे नाव मी दिले होते त्यांच्या बाबतीत पोलीस कशा प्रकारे दुर्लक्ष करत आहे, का करत आहे हे सगळ्यांना माहिती आहे. मला वाटतं की आणखी काही राडा होऊ शकतो 100% जोपर्यंत. आणि मी स्पष्टपणे सांगतो की काही ठराविक वॉर्ड्स आहे, जसा 12 नंबरमध्ये कोण राडा करणार आहे, कोणाची तयारी आहे, 14 नंबरमध्ये कोण करणार आहे, 9 नंबरमध्ये कोण करणार आहे, हे सगळे नाव मी CP साहेबांना, DCP साहेबांना दिलेले आहे. आणि मी जे मेसेज त्यांना पाठवलेलं आहे बहुतेक संध्याकाळी तुम्ही जेव्हा मला विचारतील तर मी तुम्हाला माझा मेसेज त्यांना दाखवणार आहे आणि तेच लोक या राड्यामध्ये इन्व्हॉल्व असणार. थँक्यू सर.